राज्य शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशाच्या वतीने नागपुरात भव्य श्रमिक आक्रोशी रॅली काढण्यात आली। यशवंत स्टेडियम येथून सकाळी 11 वाजता निघालेल्या या मोर्चाने संविधान चौक येथे जाहीर सभेचे रूप घेतले। त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात निवेदन सादर करण्यात आले। या रॅलीत विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील राज्य व केंद्र शासनाच्या विविध उद्योगातील भामसंघ संलग्न संघटनाचे हजारो महिला व पुरुष प्रतिनिधी सहभागी झाले होते। अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असून शासन स्तरावर बैठका होऊनही समाधानकारक तोडगा निघत नसल्याचा आरोप संघटनेने केला। रॅली दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीत संरक्षण देण्यासाठी महामंडळ स्थापन करणे, महिला आर्थिक विकास मंडळातील कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देणे, ओसीडब्ल्यूतील मीटर रीडर कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांना कायम करणे, नागपूर मेट्रोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करणे, आपली बस कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता देणे तसेच माथाडी कामगारांची नोंदणी सुरू करणे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या। याशिवाय वीज कंत्राटी व निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न, ईपीएस 95 पेन्शनमध्ये वाढ, ईएसआय योजनेची मर्यादा वाढवणे, राष्ट्रीयकृत बँकांसाठी 5 दिवसांचा आठवडा, नगर परिषद कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन, विविध विभागातील रिक्त पदे भरणे आदी मागण्यांचाही पुनरुच्चार करण्यात आला। या रॅलीचे नेतृत्व भामसर राष्ट्रीय अध्यक्ष एस मलेशम, माजी महामंत्री रवींद्रजी हिमते, क्षेत्रीय संघटन मंत्री सी.व्ही. राजेश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र गणेशे, महामंत्री गजानन गटलेवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ नीताताई चौबे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले। सरकारने या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। हे आंदोलन करण्याचं प्रमुख कारण असं आहे की भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून विविध संघटनांचे जे प्रश्न आहे राज्य सरकारच्या दरबारी प्रलंबित, मागील अनेक वर्षापासून वेगवेगळे प्रश्न प्रलंबित आहे। सरकारकडे अनेक वेळा पाठपुरावा केला, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी बैठकी घेतल्या, विविध विभागाच्या मंत्र्यांनी बैठकी घेतल्या, माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर इतिवृत्त निघाले आणि इतिवृत्त निघाल्यानंतरही त्याचे अध्यादेश निघाले आणि अध्यादेश निघाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नाही आहे। वेगवेगळ्या उद्योगातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, कंत्राटी कर्मचाऱ्यांचं शोषण होत आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेका चेंज झाल्यानंतर त्यांचा रोजगार चालला जात आहे। अशा प्रकारच्या मागण्या आहे। ईपीएस 95 ची पेन्शन ही कमीत कमी 5000 व्हायला पाहिजे। ईपीएस 95 च्या पेन्शनच्या माध्यमातून महागाई भत्ता मिळाला पाहिजे, बोनस मर्यादा वाढायला पाहिजे। ईएसआयसीची जी मर्यादा 21000वर समाप्त झालेली आहे ती कमीत कमी 46,000 रुपये व्हायला पाहिजे। अशा प्रमुख मागण्या घेऊन आजचा हा मोर्चा सरकारच्या विरुद्ध आहे। नाही, कामाचे तास नियमाप्रमाणे वाढलेले नाही आहे, ही अफवा आहे। 8 तासाचेच कामाचे जे तास आहे ते 8 तासच दिलेले आहे। जर त्या व्यतिरिक्त जर कामगार स्वमताने जर काम करण्यास तयार असेल तर त्याला त्याचा अतिकालन भत्ता दिला जाईल, परंतु कामाचे तास हे 8च तास आहे। नाही, आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे। आंदोलन जर या विदर्भामध्ये आता नागपुरातल्या सचिवालयावर आमचं निवेदन चाललेलं आहे, या मागण्याची निश्चित सरकार दखल घेईल, आमचे प्रश्न सुटेल अशी आशा आहे। जर नाही सुटले तर इथून पुढचा जो मोर्चा आहे तो मंत्रालयावर होईल, विधानसभेवर होईल, मुंबईच्या।